शेतकरी हा निश्चित अडचणीत आहे. नैसर्गिक मार, भाव नाही, कांद्याला भाव नाही, अशा अनेक प्रश्नाशी शेतकरी निश्चित झगडत आहे आणि म्हणून सरकारसुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारने जे जे निर्णय घेतले ते सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि आताही जर काही चुकत असेल किंवा काही जर मागण्या करायच्या असेल तर सरकारकडे निश्चित यावं, सरकार त्याच्यावर पुन्हा विचार करू शकतो. पण रोहित पवारांनी उपोषण करून एक राजकीय स्टंट जो निर्माण केला आहे तो योग्य नाही आहे. मला वाटतं एक बरं झालं की रोहित पवारांनी आयुष्यात पहिल्यांदा उपोषण केलं. शेतकरी हा भूकमारीमुळे तडफडून मरतोय हे दुर्दैव, कसं त्याला किती वेदना होत असतील याची जाणीव मला वाटतं या माध्यमातून होत असेल. अरे हा आमचा बळीराजा वर्षानुवर्ष तुमच्याही राज्यामध्ये अशाच प्रकारच्या मागण्या घेऊन तुमच्याकडे येत होता. त्या टायमाला त्याच्याकडं पाहण्याचं तुमचं धाडसही झालं नाही आणि तुम्ही त्याला दुर्लक्ष केलं आहात. 3 दिवसाचं उपोषण, तब्येत खराब होते. रोहित पवारांना माझं विनंती आहे ना, एक मित्र म्हणून हे उपोषण वगैरे करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करा. जर न्याय द्यायच्या भूमिकेत असाल तर जो न्याय देणारा आहे आणि ज्याच्यासाठी न्याय आपल्याला पाहिजे याच्यामध्ये संवाद हा असला पाहिजे. म्हणून तो हा संवाद तुम्ही करा. परंतु असे उपोषण करून साखरेची लेवल कमी झाली असं करण्यात काही अर्थ नाही. म्हणून मला वाटतं रोहित पवारने हे उपोषण एक राजकीय पक्ष म्हणून केलं. त्यांची भूमिका आहे, चर्चा आहे, संवाद आहे, सगळं झालंय, काहीही उपयोग नाही म्हणून याच्यावर आता रोहित पवारला वाटत असेल सरकार त्यांचं काही ताबडतोब सांगितलं बटन दाबलं का चालू झालं पाहिजे, असं होत नाहीये. कोणताही निर्णय घेताना त्यांना आपण ते देऊ शकतो का हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून कृषी मंत्र्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली होती, सरकारची सुद्धा त्यांना विनंती राहणार आहे. रोहित पवार म्हणून नाही तर या महाराष्ट्रातल्या कोणत्याही सर्वसामान्य शेतकऱ्याने जरी उपोषण केलं तर त्याची दखल घेणं हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून त्या दखल हे सरकारने घेतलेली आहे आणि मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये आजही काही निर्णय होण्याची शक्यता आहे. राजकारणात चर्चा सुद्धा ऑपरेशन टायगरची खूप जोरदार सुरू आहे. त्यात ठाकरे गटाचे शिवबीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल आहे. उद्धव ठाकरेंनी आज सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलवलं आहे. तुमच्या संपर्कात आहे, त्यांच्या संपर्कात आहे, काहीच कळत नाही आहे कोणाला काय. हे बघा, या ऑपरेशन टायगरची अनेक वेळा चर्चा होते आणि ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून होते. मीडियाच ऑपरेशन टायगर जिवंत करतो की काय असा एकंदरीत प्रकार आहे. आमचा या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही आणि याचा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. म्हणून ह्या सगळ्या वावड्या आहेत, या सगळ्या बातम्या आहेत, या बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. मीडियामध्ये हे जोरकस चालत असतं. दोन दिवसाला ऑपरेशन टायगर कधी होणार, तुम्ही ऑपरेशन टायगर करणार आहात का, अशा कोणत्याही गोष्टीला उत्तर फक्त एकनाथ शिंदे साहेब देतील. या सगळ्या बातम्याला आम्ही कुठेही पुष्टीसुद्धा देत नाहीत आणि आमचा त्याच्याशी संबंधही नाही. पुष्टी तेही देत नाही, तुम्हीही देत नाही. मात्र त्यांच्याच खासदारांच्या बोलण्यावरनं असा संशय सातत्याने येतो. आता काल वागचौरे जेव्हा शेवटचे दिसले, मौनम सर्वार्थ साधना, काय अर्थ घ्यावा त्याचे? आता वागचौरे त्यांच्या पक्षाचे खासदार काय बोलले आता त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही. त्यांच्या पक्षात काय चाललं याच्याबद्दल आम्ही त्याचा डोकूनही पाहत नाही ना, आम्हाला ती सवय नाही. आमच्याकडे जे डॉक्टर आहेत एकनाथ शिंदे साहेब, ते योग्य वेळेला ऑपरेशन करत असतात. म्हणून ह्याच्या चर्चा आमच्याकडे कुठेही नाही आहेत. ह्या फक्त मीडियात चाललेल्या बातम्या आहेत. दुसरं असं की राज ठाकरे चांगले माझे मित्र आहेत असं संजय राऊत म्हटले आणि त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि शुभेच्छा देताना ते असं म्हटले की राज ठाकरेंनी आता महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात यावं. दोघांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित राजकारण करावं. आणि संजय राऊत त्यांनी असंही म्हटले की त्यांनी इंडिया आघाडीत यावं. संजय राऊतला काय ऊन लागलंय की काय माहीत नाही. रोज काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करतायत. कधी शरद पवारला सांगतायत तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा. आज आता नवीन फंडा काढलाय. आता राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी देशाचं राजकारण करण्यासाठी दिल्लीत जावं, दिल्लीतून राजकारण करावं असा त्याचा अर्थ होतो. महाराष्ट्राचं राजकारण करत असताना या संजय राऊत सारख्या माणसांनी त्यांना खड्ड्यात टाकलं.
हा खरंच त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय हेही कळायला मार्ग नाही. म्हणून संजय राऊतच्या स्टेटमेंटवर कोणताही विश्वास ठेवण्यासारखे ना ते उद्धव ठाकरे आहेत ना राज ठाकरे हे त्यांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवत नाही हे त्यांनाही माहिती आहे. हा संजय राऊत आहे, हा बोलत असतो, आपण फक्त शांत राहायचं. म्हणून संजय राऊत हा आजकाल ऊन लागल्यानंतर जसं परिणाम झालेला आहे त्या पद्धतीनं तो बोलतोय. एकीकडे संजय राऊत राज ठाकरेंना इंडियात बोलतात आणि त्यांचेच नेते उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीत जात नाही असंही चित्र दिसतं. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांना पहिलाही वेळ नव्हता, आजही वेळ नाही आणि उद्याही वेळ राहणार नाही. जर त्यांच्याशी कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी व्हीसीवर बोललं पाहिजे असं त्यांची अपेक्षा असेल. म्हणून ते इंडिया आघाडीच्या बैठकीला गेले नाहीत. नेमकी त्यांची भूमिका काय, पक्षाची भूमिका काय हे त्यांच्याशिवाय कुणालाच माहीत नाही. म्हणून आता त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. पांढऱ्या पट्ट्यांचा मुंबईकडे जोरदार वाद सुरू आहे. काही पांढरे पट्टे मारले, त्याला मनसेने विरोध केलाय, पांढरे पट्टे फोडून काढले, जैन समाजही आक्रमक झाले, पट्ट्यांवर झुमत आहे मुंबईमध्ये. काय मला वाटतं ह्या असं छोट्या छोट्या गोष्टीवर करणारा असेल किंवा करवणारा असेल अशा ह्याच्यात वाद होऊ नये. दोन समाजामध्ये उगाच तरी तेढ निर्माण करण्याचा प्रकार काही लोक करतात. पोलिसांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. पांढरा पट्टा मारतात, उद्या आणखीन कोणत्या पट्ट्या मारतील, मग त्याच्यावर काहीतरी भाष्य करतील आणि तो विषय असा चघळत बसायला बाकीचे लोक तयार राहतील. या छोट्या विषयावर भांडण्यापेक्षा हे जे काही करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई निश्चित झाली पाहिजे. ऊस हे गुलामगिरीचं पीक आहे, त्यामुळे हे पीक घेणं बंद केलं पाहिजे असं गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना. गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांना काय साक्षात्कार झाला आहे मला माहीत नाही, परंतु याच्यावर मला वाटतं माझ्यासारख्याने बोलणं उचित नाही. आपल्या शिवसेनेचे सभापती आहेत महाशिरसचे दत्ता मगर, ते म्हणतात की अजितदादा यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावरही आता घातपाताची शक्यता आहे. त्या सभापतीने जी काही शंका व्यक्त केली आहे तो एक कार्यकर्ता म्हणून त्याची एक भावना आपल्या नेत्याबद्दलचा आदर आणि जपणं हा त्याचा मागचा आशय आहे. माझ्या नेत्याला कुठेही धक्का लागता कामा नये, माझ्या नेत्याचा कुठे घातपात होऊ नये यासाठी सतर्क राहावं अशी त्याच्यातून एकंदरीत त्याचा अर्थ काढला जातो. म्हणून त्याला असं त्याच्या भावनेला असं चुकीचं समजण्याचं काही कारण नाही आहे आणि ती त्याची काळजी एकनाथ शिंदेसाहेब स्वतः घेतात हे मी त्यांना सांगेल. वेरूळमध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता. अंबादास दानवे सातत्याने आरोप करतात पोलिसांनी मारलं आणि पोलिसांना सत्ताधाऱ्यांचं बळ आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. 4 दिवस झाले तपास नाही, आरोपी पकडले, सोडून दिले. वेरूळमध्ये ज्या जाधवची हत्या झाली त्या संदर्भात मध्ये मी स्वतः SP बोललेलो आहे. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कुणाची गय केले जाणार नाही. त्याच्यामध्ये आणखीन काही जे काही माझ्या समोर जे आलेले प्रकार आहेत त्याची चौकशी चालू आहे. मला वाटतं येत्या 2 दिवसामध्ये त्याचा सर्व जनतेसमोर आलेख निश्चितच येईल. ऑपरेशन टायगरची चर्चा चालू आहे. याची संजय राऊत असं म्हटले की कुणी ऑपरेशन टायगर करत असेल तर आम्ही ऑपरेशन लांडगा करू. कारण सर्व लाडके तिकडे गेले आहेत आणि त्यांची आता लायकी काय. संजय राऊत हा मनोरुग्ण आहे, त्याला दवाखान्यात टाकलंच पाहिजे. ऑपरेशन टायगरच्या बातम्या या चॅनलच्या माध्यमातून चालत आहेत, त्याचा आमचा कुठेही संबंध नाही. या संदर्भामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच बोलतील. म्हणून आम्हाला त्या टायगर, कोल्हे, लांडगे याच्या संदर्भामध्ये कोणते भाष्य करायचं आवश्यकता वाटत नाही. शिवसेना के यूपीटी के उद्धव ठाकरे ने दल बदल के अटकलों के बीच यूपीटी की एक बैठक बुलाई है और इसी दौरान जो है उनके जो सांसद हैं बहुत सारे वाक्चौर है वो भी कल से नॉट रीचेबल. देखिए, उबाटा का नेता का ये बैठकें बुलाना कोई नई बात नहीं. जब भी ऐसी संकट की घड़ी आती या तो उनको लगता है कि अपने कार्यकर्ता अपने साथ नहीं रहेंगे, उस वक्त ऐसी बैठक बुलाई जाती. अपना जो भी लोक प्रतिनिधि अपने साथ में है कि नहीं है ये देखने की उनकी कोशिश रहती है. कभी कार्यकर्ताओं से बात न करना, उनको कभी नहीं बुलाना, कभी उनके काम में नहीं आना, ये उद्धव की खासियत है. इसलिए जो बैठक बुलाई है उसके अंदर भी कितने लोग आते नहीं आते हमें कोई पता नहीं. मुंबई में जैन समाज के वाइट पट्टे को लेकर कंट्रोवर्सी शुरू हो गई है जिसमें मनसे के संदीप देशपांडे ने उसे सांस्कृतिक दहशतवाद
बोल के संबोधा है, और जिस पे जैन समाज के युवा मोर्चा और जैन समाज के काफी लोग नाराज है उसको। देखिए, मुझे लगता है ये ऐसे पट्टे मारना, ये छोटी मोटी जो हरकतें हैं, जो कोई लोग करते होंगे उनके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। ऐसा नहीं है, ऐसे जातीय तनाव निर्माण करना ये अच्छी बात नहीं है। जैन समाज हो या मराठी समाज हो या हिंदू समाज हो, सब ने एक साथ रहना चाहिए, ये हमारी भूमिका है। इसलिए ऐसे चीज़ों को बढ़ावा कौन देता है, इसकी छानबीन पुलिसों ने करना चाहिए। सर, स्टैंड अप कॉमेडियन प्रदीप मोरे ने एक रोस्टेड कॉमेडी शो में कुछ अश्लील जोक्स किए थे, इसके ऊपर अब उन्होंने माफी मांगी है। वो कह रहे हैं कि मेरी ये सबसे बड़ी गलती थी, मुझे माफ कर। ये कॉमेडियन शो जो करते हैं ना, ये खुद को बहुत महात्मा समझने लगे आजकल। वो कामरा सामरा क्या नाम है, वो भी ऐसा था, ये भी ऐसी है। उनको लगता है कि अपन कुछ भी बोले तो लोग हंसते हैं, लोगों को अच्छा लगता है, कहीं कुछ भी डायलॉग मार देते हैं और फिर माफ़ी मांगते हैं। इन लोगों की लायकी नहीं है, लेकिन ये लोगों की मजाक उड़ाना चाहते हैं, इसलिए उसने अभी माफ़ी मांगा है। दोबारा अगर ऐसे करेगा, लोग इनको रास्ते पे जूतों से मारेंगे। एफडीए के काला मुंडे इस वक्त गुटखे के ऊपर काफी कार्रवाई कर रहे हैं। गुटखे के ऊपर उन्होंने मकोका भी लगाने की बात की है। इस बीच मंत्री संजय सावकारे ने कहा, एक अजीबोगरीब बयान दिया है। उन्होंने कहा है कि लोग गुटखा खाते हैं, इसलिए जो व्यापारी है वो गुटखा बेचते हैं। अगर लोग खाना बंद करेंगे तो व्यापारी गुटखा बेचना भी बंद कर देंगे। दोनों ही बातें हैं, गुटखा खाने वाले भी उतने जवाबदार है और गुटखा बेचने वाले भी। लेकिन इसका मतलब ये नहीं कि वो गुटखा बनाने वालों के ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए, होनी चाहिए। दूध में जो भेसळ हो रही है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए कि तो होनी चाहिए। मुझे लगता है कि ये तुकाराम मुंडे जो कार्रवाई कर रहा है उसका हम समर्थन करते। जो गलत काम इस महाराष्ट्र में या अन्न भेसळ विभाग से हो रहा है, या तो ये अभी तक अनदेखी की जाती थी, अब वो कार्रवाई मुंडे जो आयुक्त हैं वो कर रहे हैं। हम उसका समर्थन भी करते हैं और भविष्य में ऐसी कोई भी हरकतें कोई भी व्यापारी यहाँ ना करे, इनकी इसलिए उनके ऊपर भी मौका लगाने की हम कोशिश करेंगे। पश्चिम बंगाल के अलीपुर स्थित एक सरकारी भवन में भीषण आग लगी, जिसमें 4000 ईवीएम मशीन जो है जल के खाक हो गई है। कई मंत्री पश्चिम बंगाल के कुछ मंत्री कह रहे हैं कि इस घटना में साजिश या कुछ गड़बड़ी होने की आशंका है। ईवीएम जलने की पहली बार ये ऐसी घटना हो रही है। शायद ही किसको अगर शंका हो सकती है तो उसकी इंक्वायरी ज़रूर की जाना चाहिए, और वो इंक्वायरी के बाद ही पता चलेगा कि एक्चुअली वहाँ हुआ क्या है। माणसाला जाणार बाकी काय